मुलांवर सारखं ओरडता आणि शिस्त शिकवण्यासाठी हा एक पर्याय आहे। जर का तुम्हाला असं वाटत असेल तर हा शॉर्ट नक्की बघा। लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही मुलांवर ओरडत असता, सतत ओरडत असता, तर त्याचे 3 प्रामुख्य परिणाम मुलांवर होत असतात। सर्वात प्रथम म्हणजे मुलंही तुमच्यासारखं ओरडायला लागतात। दुसरं म्हणजे मुलं हे तुम्हाला प्रॉब्लेम म्हणून समजतात, म्हणजे ओरडता तेव्हा कुठेतरी प्रॉब्लेम झालाय असं त्यांना वाटत असतं। तिसरं म्हणजे ओरडल्यावरच कामं होतात असं त्यांना वाटतं, म्हणून जेव्हा तुम्ही ओरडता तेव्हाच मुलं कामं करतात। लक्षात शिस्त शिकवायची असेल तर हा फॉर्म्युला तुम्ही अवश्य फॉलो करा की 21 दिवस तुम्ही तुमच्या मुलांना ओरडणार नाही। ओरडलं नाही तर मुलांना शिस्त कशी लावायची। लक्षात घ्या, सायंटिफिकली जर का तुम्ही ओरडताय त्याच वेळी जर का तुम्ही हळू आवाजात जर का त्यांना आणि चेहऱ्यावरती एक कॉन्स्टंट डिसिप्लिन पॅटर्न जर का तुम्ही ठेवलं, तुमच्या वागण्यामध्ये कॉन्स्टंट डिसिप्लिन पॅटर्न जर का ठेवलं, तर मुलं ही शांत आवाजामध्ये सुद्धा गोष्टी ऐकतात। लक्षात घ्या, जर का 21 दिवस तुम्ही मुलांना ओरडला नाहीत, ह्याने ब्रेनमध्ये अमाइलगामा नावाचं एक सेंटर असतं, ते शांत व्हायला लागतं, जे सिक्युरिटी सेंटर असतं। जेव्हा मुलांवर आपण ओरडतो तेव्हा मुलांना असुरक्षित वाटत असतं, त्याच्यामुळे ब्रेनमध्ये कॉर्टिसॉल नावाचा हार्मोन हा तयार होत असतो आणि हा वाढत वाढत बिल्डअप होत राहतो। जेवढं तुम्ही मुलांना ओरडता किंचाळता त्याने हे इनसिक्युरिटी आणखीन वाढतं आणि मुलांचं कॉर्टिसॉल लेवल हे बूस्ट होतं। तर ह्यामुळे काय होतं, शरीरावरती हे सूज करणारा हार्मोन आहे, तर हे त्यांच्या मनामध्ये भीती निर्माण करत असतं। तर ही भीती त्यांच्या अभ्यासातून, त्यांच्या वागण्यातून, त्यांच्या खेळण्यातून, मित्र सवंगड्यामध्ये खेळतानाही दिसून येतात। तुम्हाला शिस्त मुलांना लावायची असेल तर शांततेने, कमी पीच मध्ये आणि प्रॉपर तुमचं डिसिप्लिन ऍक्शन ठेव। हे जेव्हा समजेल की शांततेने गोष्टी होतात तर ते अवश्य तुमचं ऐकतील नाही आणि आरडाओरडा करायची गरजही पडणार। आय होप तुम्हाला नॉलेजेबल माहिती ह्या शॉर्ट मधून मिळाली असेल। जर का हा शॉर्ट आवडला असेल तर अवश्य सर्वांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला जर का अजून सबस्क्राईब केलं नसेल, फॉलो केलं नसेल तर अवश्य फॉलो करा। धन्यवाद।